नाशिक रोड पोलिसांची भन्नाट शक्कल, वेशभूषा बदलून सापळा, घरफोडीतील तिघांना बेड्या. नाशिक रोड घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने शेतकरी, दूध विक्रेते आणि मजुरांची वेशभूषा धारण करून एकलहरे रोडवरील भाजीपाला मार्केटमध्ये सापळा रचला. या सापळ्यात चोरीचा एसी व टीव्ही विक्रीसाठी घेऊन आलेल्या तिघांना पोलिसांनी रंगेहात पकडले. दिनांक 10 ऑगस्ट रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या सोहेल नासिर कुरेशी, चेतन उत्तम तांबे आणि सुरन सोपान पवार यांच्याकडून ब्ल्यू स्टार कंपनीचा एसी, LG कंपनीचा 42 इंची टीव्ही तसेच 2 दुचाकी असा एकूण 2,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत एसी व टीव्ही एकलहरा कॉलनी परिसरातून चोरी केल्याचे त्यांनी सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अदिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व गुन्हे शोध पथकाने केली. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक. नाशिक पोलीस शहर आयुक्तालय येथे माननीय CP सर संदीपजी कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पाहिजे फरारची मोहीम गेल्या काही महिन्यांपासून चालू आहे. या मोहिमेअंतर्गत पोलीस हवालदार विशाल पाटील आणि त्यांच्या पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली की जे एकलेहरा रोडवरील सिन्नर फाटा येथील जे भाजी मार्केट आहे तिथे काही संशयित लोक चोरीचा माल विकण्यासाठी येत आहेत. त्या दृष्टीने पूर्ण टीमने एक सापळा रचला आणि शेतकरी आणि दूध विक्रेता यांचा वेशभूषा करून सदर टीम तिथे पोहोचली. तर त्या टीमला 3 संशयित इसम मिळाले की ज्यांची नावं त्यांना विचारली असता त्यांनी सांगितली सोहेल नासिर कुरेशी, वय वर्ष 20, राहणार सिद्धार्थ नगर एकलेहरा गेट. त्याचप्रमाणे चेतन उत्तम तांबे, वय वर्ष 20, सिद्धार्थ नगरचा राहणार. आणि तिसरा इसम सूरज सोपान पवार, राहणार सिद्धार्थ नगर, वय 20. यांच्याकडे एक टीव्ही आणि एसी असा गेलेला माल मिळून आला आणि तो यांच्याकडे तपासाला आहे. सदर गुन्ह्यामध्ये एकूण एक एसी, एक LG कंपनीचा टीव्ही आणि 2 मोटरसायकल असा टोटल 2,80,000चा मुद्देमाल जप्त आहे आणि पुढील तपास चालू आहे.